तर नमस्कार मंडळी. तर नयनतारा देणार चक्क आता ऋषी आणि कमळीच्या लग्नाला परवानगी. तर नयनतारा करणार स्वीकार आता आपल्या कमळीचा सून म्हणून. पण नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ नसेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आता फायनली नयनताराला समजलेलं असतं की कमळी आणि ऋषीचं एकमेकांवरती प्रेम आहे. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की याच्या अगोदर देखील ऋषीला कमळीसोबत लग्न करायचं होतं. त्यावेळेस मात्र नयनताराने कधी देखील ऋषीला सपोर्ट केलेला नसतो आणि ऋषीला हे देखील सांगितलेलं असतं की त्या गावछाप कमळीपासून लांब राहा, कारण की ती मुलगी मला कधीच आवडली नाही आहे आणि कधी आवडणार देखील नाही आहे. त्याच्यामुळे त्या मुलीचा आणि तुझा काहीच संबंध नाही ऋषी, हे लक्षात घे, कारण की ती मुलगी आपल्या स्टेटसला मॅचच होईल अशी अजिबात पण नाही आहे. पण मित्रांनो, आता नयनताराचा हा राग किती दिवस राहणार तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे दुसरीकडे आता ह्या अनिकाच्या मूर्खपणामुळे एक गोष्ट चांगली घडते, कारण की नयनताराला कदाचित समजतं तरी की ऋषीचं अजून पण कमळीवरती एवढं प्रेम आहे. त्याच्यामुळे ऋषी चक्क ही मुंबईची लाईफस्टाईल सोडून कमळीसाठी गावाला गेला. आणि ऋषी फक्त गावाला जाऊन कमळीसाठीच नसतो गेलेला, तर त्या ठिकाणी ऋषी देखील टीचिंगचं काम करत असतो. म्हणजेच तेथील लहान लहान मुलांना ऋषी शिकवत देखील असतो. आणि हे सगळं पाहून कमळीला पण प्रचंड बरं वाटतं आणि गावातील लोकांना देखील चांगलं वाटतं. पण हे एवढं सगळं सोपं नसतं मित्रांनो, कारण की नयनताराला आता कधीतरी हे सत्य समजणारच होतं की ऋषी हा कमळीच्या गावाला गेलेला आहे. आणि ते अशा प्रकारे समजल्यामुळे नयनताराची चिडचिड होणं हे खूप साहजिक असतं. पण मित्रांनो, ह्या एका गोष्टीमुळे सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडलेली असते की आपल्या ऋषीला सगळ्यात मोठा आता धक्का बसतो. म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की आपल्या ऋषीला याच्या अगोदर खूप सारे धक्के बसलेत, पण ऋषीला माहीत नसतं की अनिकाने असं काही केलं असेल म्हणून. तर दुसरीकडे नयनताराला ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त राग आलेला असतो की ऋषीने तिला फसवलं. याच्या अगोदर ऋषी असा कधीच वागत नव्हता आणि एवढा बेजबाबदारपणे तर ऋषी कधी वागलाच नव्हता असं नयनताराला वाटत असतं. पण बिचाऱ्या नयनताराला माहीतच नसतं की हे सगळं ऋषीने मुद्दाम केलेलं नाही, कारण की ह्या सगळ्या गेमच्या पाठीमागे असतो रोहित. कारण की रोहितच्या मूर्खपणामुळे बिचाऱ्या ऋषीला हे सगळं ऐकून घ्यावं लागत असतं. तुम्हाला माहीतच आहे की रोहितने याच्या अगोदर देखील ऋषीसाठी खूप चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या चुकीच्या गोष्टींमुळेच बिचाऱ्या मात्र आपल्या ऋषीला हे सगळं काय भोगावं लागत असतं. पण यामध्ये आता तुम्ही पाहायला गेलं तर नयनतारा प्रचंड चिडते रोहितवरती आणि दुसरीकडे ती ऋषीला टार्गेट करत असते, कारण की तिला असं वाटतं की ऋषीने तिला फसवलं. पण मुळात आपल्या ऋषीने कोणाला फसवलेलंच नसतं. तर दुसरीकडे मात्र आता अन्नपूर्णा आजींना ह्या गोष्टीचे भास होत असतात सारखे की त्यांची मोठी नात आणि मोठी सून ही दोघेजण देखील जिवंत आहेत म्हणून. तर आता अनिकाला अजून एक गोष्ट समजलेली असते की ती साधना मावशी म्हणजेच ती कमळीची आई. आणि दुसरीकडे मात्र आता हे सगळं सत्य तिच्या ग्रॅनी आजीला जर समजलं तर किती फायदा होईल असं वाटत असतं अनिकाला. पण आता अनिकाचा हा मूर्खपणा सगळ्यात मोठा कहाणी ट्विस्ट घेऊन येणार आहे, कारण की एकीकडे मात्र कामिनीला असं वाटत असतं की काही जरी झालं तरी मात्र आता ऋषीची पोलखोल झाल्याच्या नंतर नयनताराला खरी तिची लायकी समजेल आणि नयनतारा जाईल आणि त्या गावछाप कमळीचं थोबाड फोडेल आणि ऋषीला इथे घेऊन येईल आणि त्याच्यानंतर मी माझ्या अनिकाचं लग्न त्या ऋषीसोबत लावून देईल. हा सिंपल प्लॅनिंग असतो यांच्या डोक्यामध्ये. पण दुसरीकडे मात्र घडत असतं भलतंच चलतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की ऋषीने आता सगळ्यांना सांगून टाकलेलं असतं की कमळीवरती त्याचं किती प्रेम आहे आणि तो लग्न करेल तर फक्त कमळीसोबतच करेल. आणि त्याच्यामुळे आईच्या मनामध्ये जे काही गैरसमज असतात हे सगळं दूर करण्यासाठी देखील ऋषी तयार असतो. पण बिचारा ऋषीला हे माहीत नसतं की त्याच्या आईच्या मनामध्ये फक्त गैरसमजच नाही तर खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की त्याच्या आईच्या मनामध्ये असतात कमळीबाबत. तर आता दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ठरते की आता ऋषी खोटं बोलूच शकणार नाही आहे, कारण की ऋषीला जर आता नयनताराला खोटं सांगितलं की तो कमळीकडे गेला नव्हता तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की आता नयनताराकडे अगोदरच पुरावा आलेला आहे आणि ऋषी जर खोटं बोलला तर खूप मोठ्या अडचणी निर्माण होतील. तर आता कामिनीला असं वाटत असतं की अनिकाने तिचं काम केलं आहे, त्याच्यामुळे आता अनिकाने रिटर्न यायला हवं. तर मात्र अनिकाला रिटर्न येण्यासाठी कामिनी कॉल करते आणि त्यावेळेस मात्र अनिका सांगते की इथे तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे ग्रॅनी आजी, कारण की तुला वाटतंय ना एवढं साधासुद्धा हा प्लॅन नाही आहे. कारण तुला आठवत असेल ना की आपण ऋषीच्या घरी जात होतो ना सारखं, आणि त्या ठिकाणी एक मेड होती, म्हणजेच त्यांच्या घरी काम करत होती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कमळीची आई होती. तर हे सगळं कळाल्याच्या नंतर मात्र आता सगळ्यात मोठा धक्का असा बसतो की मात्र आता ही सगळं कसं शक्य आहे कामिनी म्हणते, कारण की ती कमळीची आई तिकडे मुंबईमध्ये कसं पॉसिबल आहे, हे नाही शक्य. पण त्यावेळेस मात्र आता काही जरी झालं तरी कामिनी म्हणते की तू एक काम कर, कमळीच्या आईचा फोटो काढ किंवा व्हिडिओ काढ आणि मला पाठव. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र आता कामिनीच्या डोक्याला मुंग्या येतात, कारण की कामिनी म्हणते की आता हे असं कसं पॉसिबल आहे, कारण की ती गावछाप कमळीची आई ते मुंबईमध्ये येऊन ते पण ऋषीच्या घरी काम करू शकते आणि इथे तिचं नाव साधना मावशी आणि तिकडं वेगळंच, हे असं कसं होऊ शकतं. त्याच्यामुळे लवकरात लवकर आता कामिनी म्हणते की माझ्या डोक्यामध्ये जो डाव येता म्हणजे मला जो संशय होता तो कदाचित खरा आहे का खोटा हे मला शोधून काढलंच पाहिजे. त्यासाठी
की लवकरात लवकर मात्र आता काही जरी झालं तरी मला त्या बाईचा फोटो भेटलाच पाहिजे. तर दुसरीकडे आता नयनतारा ऋषीला बोलून घेत असते आणि म्हणते की तसा जर ऋषी नाही आला तर मी ऑन द स्पॉट ऋषीला घेऊन येण्यासाठी जाईल. आणि नयनतारा थेट आता कमळीच्या गावात पोहोचणार आहे. आणि दुसरीकडे आता कमळी आणि ऋषीच्या प्रेमाला सुरुवात झालेली असते, पण कमळीचा मात्र ह्या प्रेमाला विरोध असतो. कमळी म्हणत असते की ऋषी सर हे कधीच पॉसिबल होणार नाही आहे. पण तरी देखील मात्र ऋषी म्हणतो की कमळी तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. जरी माझ्या आईला हे सगळं नाही आवडलं तरी मला माहिती ना तिला कसं सगळं काही समजावून सांगायचं आणि काय काय गोष्टी करायच्या. तर दुसरीकडे आता नयनताराच्या का आता ऋषी कोणत्या गावात राहतो, काय करतो हे सगळं पाहण्यासाठी स्वतः तिथे जाणार आहे. आणि त्याच ठिकाणी मित्रांनो कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण की दुसरीकडे कामिनीला आता कमळीच्या आईचा फोटो जाणार आहे. आणि मित्रांनो फक्त साधासुद्धा फोटोच नाही जात, त्यावेळेस मात्र कामिनीची झोपच उडणार आहे. कारण की कामिनी गेल्या कित्येक वर्ष मात्र ज्या व्यक्तीचा शोध घेत होती ती म्हणजे गौरी, तर ती आता जिवंत आहे हे त्याला समजणार आहे. कारण की तिने याच्या अगोदर देखील तिला मारण्याचा प्रयत्न केला, पण या सगळ्या गोष्टीमध्ये मात्र तुम्हाला माहीतच असेल की ह्या सगळ्या गोष्टी होऊन देखील मात्र ती आपली गौरी वाचलेली असते. आणि दुसरीकडे मात्र आता ज्यावेळेस अनिकाला हा सगळा फोटो सापडतो, अनिका तो फोटो काढून पाठवते आणि कामिनी पाहते, त्यावेळेस मात्र कामिनीला चक्कर येते. कारण की कामिनी म्हणते की ही बाई नेमकी आहे तरी कसली, कारण की हिला मी मारण्याचा किती वेळा प्रयत्न केला पण ही तरी पण अजून जिवंतच आहे. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर हिचा काटा काढलाच पाहिजे आणि मी जर हिचा काटा नाही काढू शकले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मला लवकरात लवकर हे पाऊल उचलावंच लागेल. आणि त्याच गोष्टीसाठी मात्र आता कामिनी गावाकडे निघते कमळीच्या. तर आता त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट अशी घडते की राजन आणि सोबतच मात्र अन्नपूर्णा आजी ह्या दोघांना देखील असं वाटतं की आपण तर एकदा शोध घेतलाच पाहिजे. आणि ही कामिनी अचानक गेली कुठे हे त्यांना पण माहीत नसतं. आणि अनिका खास करून गेली कुठे, तर आता अनिका ऋषीच्या शोधात कमळीच्या गावाला गेलेली असती ही बातमी आता राजनला कळते. आणि राजन म्हणतो की कमळीच्या गावाकडे नक्कीच ही मुलगी काही ना काही कुटाणा करेल, त्याच्यामुळे राजन पण त्या गावाकडे जायला निघतो. म्हणजेच मित्रांनो एकीकडे नयनतारा, दुसरीकडे राजन आणि एकीकडून आता ही कामिनी गेलेली असते. आणि कामिनीचा डाव हा साधासुद्धा नसतो, कामिनीला जाऊन डायरेक्ट कमळीच्या आईला संपवायचं असतं आणि सोबतच कमळीला पण. कारण मित्रांनो आता कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण की एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की आता ऋषीच्या आयुष्यामध्ये कमळीचं जाणं तर नयनताराला ते खटकणं. पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं असतं की कमळी आणि ऋषी या दोघांच्या देखील प्रेमाला नयनतारा आता स्वीकार करणार आहे. पण ते कसा करणार आहे हे जरा थोडक्यात जाणून घेऊया. कारण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की कमळी ही ऋषीची बायको म्हणून आजपर्यंत नयनताराला कधीच आवडलं नाही आहे. पण मित्रांनो कमळीच्या अंगामध्ये आणि मनामध्ये असणारे चांगले विचार आणि सोबतच मात्र कमळी किती चांगली हे तुम्हाला माहीतच आहे. आणि ऋषीला चांगलंच माहीत असतं. आणि ऋषी म्हणतो की मी कमळीसोबत कुठं पण ॲडजस्ट करायला तयार आहे आई, त्याच्यामुळे फक्त मला कमळीसोबत लग्न करू दे. पण दुसरीकडे मात्र आता कहाणीत प्लॉट ट्विस्ट असा येतो की राजनला समजतं की कमळी त्याचीच मुलगी आहे. दुसरीकडे नयनताराला आधीच कमळी आणि ऋषीच्या प्रेमाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी माहीत होत्या, पण सुरुवातीला नयनतारा ह्या दोघांच्या देखील लग्नाला पुरेपूर विरोध करताना तुम्हाला पाहायला भेटेल. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे की शेवटी नयनताराच कमळीला स्वतःची सून म्हणून स्वीकार करणार आहे. आणि मित्रांनो ह्या गोष्टी घडताना तुम्हाला खूप साऱ्या अशा गोष्टी पाहायला भेटेल की त्यावेळेस तुम्हाला नयनताराचा प्रचंड राग येईल, पण तुम्हाला काही काळ उलटल्याच्या नंतर पाहायला भेटेल की नयनतारा स्वतः आपल्या कमळीची माफी मागते आणि तिला ऋषीची बायको म्हणून तिचा स्वीकार पण करते. आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असणार आहे या मालिकेचा. त्याच्यामुळे व्हिडिओ पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टॅग प्रोडक्ट पाहिलं तर अजिबात पण विसरू नका. धन्यवाद.